जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. AI सिरीज 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण चॅट जीपीटी व गुगल जेमिनी AI कसा योग्य पद्धतीने वापरायचा, प्रॉम्प्ट म्हणजे आदेश, सूचना व ब्रीफिंग कशी असते, प्रॉम्प्ट किती क्लिअर द्यायचे जेणेकरून आउटपुट योग्य मिळेल, हे सविस्तर समजून घेतलं. आजचा व्हिडिओ मात्र अजून एका वेगळ्या पण बेस्ट AI टूलवर आहे. कारण आज आपण बोलणार आहोत अशा AI टूल बद्दल जे AI वापरण्याचा विचारच बदलून टाकतं. हे टूल असं म्हणतं तुम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवरच काम करणार, बाहेरचं काही गृहीत न धरता पुढील काम व उत्तरे देणार. या टूलचं नाव आहे नोटबुक LM. आज आपण या नोटबुक LM टूल बद्दल बेसिक ते ॲडव्हान्स्ड माहिती घेणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक छोटं काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चॅनलवरचे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ नक्की चेक करा, जेणेकरून तुमच्या दैनंदिन कामात मदत होईल. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ, म्हणजेच अजून एक नवीन AI टूल्स म्हणजे नोटबुक LM कडे येऊ. हे नाव ऐकून लगेच असं वाटतं हे काहीतरी रिसर्च करणाऱ्यांसाठी असेल. हे फक्त शिक्षक किंवा तत्सम लोकांसाठी असेल. पण इथेच गंमत आहे. नोटबुक LM फक्त रिसर्चरसाठी नाही. हे टीचर, स्टुडंट, ऑफिस एम्प्लॉई, ॲडमिनिस्ट्रेटर, ट्रेनर, पॉलिसी मेकर, कंटेंट क्रिएटर आणि अगदी सामान्य माणसासाठी सुद्धा आहे. हे सर्वांसाठी आहे. फक्त फरक इतकाच, तुम्ही त्याला कसं वापरता. आपण रोज काय करतो? PDF वाचतो, सर्क्युलर वाचतो, पॉलिसी डॉक्युमेंट पाहतो, सिलेबस तपासतो, रिपोर्ट बनवतो, नोट्स तयार करतो. पण हे सगळं करताना काय होतं? गुगलवर सर्च, 10 टॅब्स उघडतात, जास्त इन्फॉर्मेशन, कमी क्लॅरिटी आणि शेवटी कन्फ्युजन वाढतो. इथेच नोटबुक LM वेगळं वागतं. ते स्पष्टपणे सांगतं, तुला जे डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे ते मला दे, मी त्याच डॉक्युमेंटमधून उत्तर देईन. मी अंदाज लावणार नाही, मी त्या व्यतिरिक्त कोणताच रेफरन्स घेणार नाही. आणि हेच त्याचं सगळ्यात मोठं स्ट्रेंथ आहे. नोटबुक LM म्हणजे काय? हे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमचं पर्सनल AI रिसर्च असिस्टंट आहे. तुमच्या डॉक्युमेंट्सवर बेस्ड, तुमच्या नोट्सवर बेस्ड, तुमच्या सिलेबस, पॉलिसी, मॅन्युअल, रिपोर्ट, सर्क्युलर, गाईडलाईन यावर बेस्ड. इथे AI गेस करत नाही. इथे AI हॅल्युसिनेशनची शक्यता खूप कमी असते, कारण सोर्स तुम्ही देता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नोटबुक LM फक्त उत्तर देत नाही, तो तुम्हाला सांगतो की मी हे उत्तर कोणत्या पेज, कोणत्या पॅरेग्राफ मधून घेतलं आहे. म्हणजे तुम्ही ब्लाइंडली AI वर विश्वास ठेवत नाही, तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करत पुढे जाता. ॲक्युरसी, ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट ही तिन्ही गोष्टी नोटबुक LM एकत्र देतो. आता एक प्रॅक्टिकल सिच्युएशन पाहू. समजा तुम्ही टीचर आहात, तुमच्याकडे सिलेबस PDF आहे, असेसमेंट गाईडलाईन आहे आणि प्रिव्हियस सर्क्युलर आहे. तुम्ही प्रश्न विचारता, या सिलेबसमध्ये इंटरनल असेसमेंट किती मार्क्सचा आहे? चॅट जीपीटी वापरलं तर तो कधी जनरल आन्सर देईल. नोटबुक LM ला मात्र तुम्ही सिलेबस PDF दिलं तर तो त्याच PDF मधून एक्झॅक्ट रेफरन्स देऊन उत्तर देतो. बाहेरचा एकही रेफरन्स तो घेत नाही. तुम्ही जेवढं सोर्स मटेरियल दिलं आहे तो त्यावरच बोलतो. म्हणून इथे जनरल उत्तर मिळत नाही, मिळतं ते प्रिसाइज उत्तर. हेच लॉजिक स्टुडंटसाठी लागू होतं. स्टुडंटकडे टेक्स्टबुक आहे, नोट्स आहेत, रेफरन्स मटेरियल आहे. नोटबुक LM वापरून तो विचारू शकतो, या चॅप्टर मधला मेन कन्सेप्ट कोणता, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने काय महत्त्वाचं आहे. या PDF मधून शॉर्ट नोट्स तयार करून दे. आणि लक्षात ठेवा, नोटबुक LM फक्त समरी देत नाही, तो तुमच्यासाठी क्वेश्चन आन्सर, स्टाईल नोट्स, कन्सेप्ट एक्सप्लेनेशन,
कंपॅरिझन टेबल्स, रिव्हिजन पॉइंट्स, अगदी FAQ सुद्धा तयार करू शकतो. इतकंच नाही तर नोटबुक LM तुमचं डॉक्युमेंट बेस्ड काम अजून पुढच्या लेवलला नेतो. तो डॉक्युमेंट समजून घेतो, त्यावर थेट प्रश्न उत्तरे देतो, लांब कंटेंटचा सोपा समरी बनवतो, स्टडी गाईड तयार करतो, अवघड कन्सेप्ट सोप्या भाषेत एक्सप्लेन करतो आणि अनेक डॉक्युमेंट्स एकत्र वापरून एक कन्सॉलिडेटेड अंडरस्टँडिंग देतो. इथे व्हिडिओ थेट अपलोड करता येत नाही, पण व्हिडिओचा ट्रान्स्क्रिप्ट, टेक्स्ट किंवा लिंक दिला तर त्यावरही नोटबुक LM पूर्ण काम करतो. आता एक वेगळं उदाहरण बघू. ॲडमिनिस्ट्रेटर किंवा ऑफिस हेडचं. गव्हर्नमेंट GR, मल्टिपल सर्क्युलर्स, रूल्स आणि गाईडलाईन्स दिल्यावर तुम्ही विचारू शकता, कॉमन कॉम्प्लायन्स पॉइंट्स कोणते? रूल्समध्ये कॉन्ट्रॅडिक्शन कुठे आहे? नवीन सर्क्युलरमुळे जुन्या नियमात काय बदल झाला? हे काम माणसाला तास लागतात. नोटबुक LM ते मिनिटांत करून देतो. ट्रेनर आणि फॅकल्टीसाठी हे टूल फार पॉवरफुल आहे. ट्रेनिंग मॅन्युअल, नोट्स, पॉलिसी डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही विचारू शकता, या कंटेंटवर आधारित 2 तासांचा ट्रेनिंग फ्लो तयार कर. पार्टिसिपंट्स कडून कोणते प्रश्न येऊ शकतात अँड लॉ डिस्कशन पॉइंट्स दे. म्हणजे ट्रेनिंग डिलिव्हरी आधीच मेंटली रेडी होते. लॉ, पॉलिसी आणि कॉम्प्लायन्स फील्डमध्ये नोटबुक LM म्हणजे सॅनिटी सेवर आहे. बेअर ॲक्ट्स, गाईडलाईन्स, केस नोट्स दिल्यावर तुम्ही विचारू शकता, रेलेव्हंट क्लॉजेस कोणते? इंटरप्रिटेशन रिस्क कुठे आहे? फायनल जजमेंट AI देत नाही, पण ग्राउंडवर कितकं स्ट्रॉंग करून देतो की डिसिजन घेणं सोपं होतं. रिसर्च स्टुडंट किंवा PhD स्कॉलरसाठी नोटबुक LM म्हणजे डिस्ट्रॅक्शन फ्री रिसर्च झोन आहे. पेपर्स, रेफरन्सेस, नोट्स अपलोड करून लिटरेचर गॅप, कॉमन फाइंडिंग्स, कॉन्ट्राडिक्टरी ओपिनियन्स लगेच समजतात. गुगल सर्च पेक्षा फोकस अनेक पटीने वाढतो. कंटेंट क्रिएटरसाठीही हे टूल गोल्ड आहे. रिसर्च PDFs, आर्टिकल्स, पॉलिसी डॉक्युमेंट्स दिल्यावर नोटबुक LM ला सांगता येतं, या सगळ्या डॉक्युमेंट वरून एक क्लिअर, सिंपल, ऑडियन्स फ्रेंडली एक्सप्लेनेशन तयार कर. आणि AI तुम्हाला असा ड्राफ्ट देतो जो तुमच्या कंटेंटला सॉलिड बेस देतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नोटबुक LM हे गुगल सर्च नाही, हे ChatGPTचं रिप्लेसमेंट नाही, हे जेमिनी सारखं जनरल पर्पज AI पण नाही. हे आहे डॉक्युमेंट सेंट्रिक AI. म्हणजे इथे प्रॉम्प्ट म्हणजे फॅन्सी इंग्लिश नाही. प्रॉम्प्ट म्हणजे मी तुला ही माहिती दिली आहे आणि मला यातून हेच हवं आहे. म्हणून सुरुवातीला नोटबुक LM वापरताना थोडा वेळ लागतो, पण एकदा फ्लो समजलात, तासांचं काम मिनिटांत होतं. आता काही कॉमन मिस्टेक्स. नोटबुक LM ला डॉक्युमेंट न देता प्रश्न विचारणं, सगळे डॉक्युमेंट्स एकदम अपलोड करून वेग प्रश्न विचारणं आणि नोटबुक LM कडून फायनल ट्रूथ अपेक्षित ठेवणं. लक्षात ठेवा, AI तुमचा असिस्टंट आहे, बॉस नाही. नोटबुक LM वापरल्यावर लोकांना वाटतं मी खूप स्मार्ट झालो. खरं तर स्मार्ट तुम्ही आधीपासूनच होता. AI फक्त तुमची कॅपॅसिटी अँप्लिफाय करतं. थिंकिंग क्लिअर असेल, आउटपुट ब्रिलियंट येतो. थिंकिंग कन्फ्युज्ड असेल, AI सुद्धा कन्फ्युज्ड उत्तर देतो. म्हणूनच AI वापरण्याआधी स्वतःला विचारा, मला नेमकं काय हवं आहे? हे क्लॅरिटी आलं की नोटबुक LM मॅजिक करतो. नोटबुक LM चा एक अंडररेटेड फायदा, तो तुम्हाला रीडिंग फटीग पासून वाचवतो. फर्स्ट लेवल अंडरस्टँडिंग AI कडून घ्या आणि मग जिथे गरज आहे तिथे डीप डाइव्ह करा. पॉलिसी, लॉ, एज्युकेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, ट्रेनिंग, कॉम्प्लायन्स, रिसर्च या सगळ्या क्षेत्रात हे टूल फार उपयोगी आहे.
क्रिएटिव्ह लोकांसाठी सुद्धा ते तितकंच पॉवरफुल आहे. आता एक माइंडसेट रिसेट. नोटबुक LM म्हणजे शॉर्टकट नाही, हे स्किल मल्टीप्लायर आहे. जेवढं चांगलं इनपुट तेवढं पॉवरफुल आउटपुट. आणि म्हणून लक्षात ठेवा, AI ला आदेश द्या, AI ला सूचना द्या, AI ला कॉन्टेक्स्ट द्या, जसं तुम्ही एखाद्या ज्युनियर स्टाफला काम समजावून सांगता. जर तुम्ही स्टुडंट असाल, हे टूल तुम्हाला टॉपर बनवेल असं नाही, पण क्लिअर थिंकर नक्की बनवेल. जर तुम्ही प्रोफेशनल असाल, हे टूल तुम्हाला प्रमोशन देणार नाही, पण डिसिजन रेडी बनवेल. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, हे टूल तुमचं ओरिजिनॅलिटी काढून घेणार नाही, पण तुमचं रिसर्च मजबूत करेल. म्हणून नोटबुक LM कडे AI टूल म्हणून बघू नका, त्याला थिंकिंग पार्टनर म्हणून बघा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आता नोटबुक LM मधील आउटपुट टूल्स म्हणजेच लर्निंग फॉर्मॅट्स बाबत बोलू. म्हणजे तुम्ही दिलेल्या डॉक्युमेंट्सवर किंवा माहितीवर आधारित AI वेगवेगळ्या प्रकारात माहिती तयार करून देतो. आता एकदम थोडक्यात या प्रत्येकाची ओळख. शॉर्ट मध्ये उपयोग, प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोप्या भाषेत व थोडक्यात समजून घेऊ. नोटबुक LM मधील आउटपुट टूल्स म्हणजेच लर्निंग फॉर्मॅट्स बाबत बोलू. म्हणजे तुम्ही दिलेल्या डॉक्युमेंट्सवर किंवा माहितीवर आधारित AI वेगवेगळ्या प्रकारात माहिती तयार करून देतो. आता एकदम थोडक्यात या प्रत्येकाची ओळख. शॉर्ट मध्ये उपयोग, प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोप्या भाषेत व थोडक्यात समजून घेऊ. पुढे यावर सविस्तर व्हिडिओ येणारच आहे, काळजी करू नका. यातील पहिले म्हणजे ऑडिओ ओव्हरव्ह्यू. तुमच्या डॉक्युमेंटचा SI जनरेटेड ऑडिओ डिस्कशन बाय पॉडकास्ट स्टाईल समरी. शॉर्ट उपयोग पाहू. मजकूर वाचण्याऐवजी ऐकून समजण्यासाठी. याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर, टीचरने सिलेबस PDF अपलोड केला. ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार. कम्युट करताना सिलेबस ऑडिओ स्वरूपात समजून घेता येतो. यातील दुसरे म्हणजे व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. तुमच्या डॉक्युमेंट मधील माहिती AI व्हिज्युअल एक्सप्लेनेशन स्वरूपात समराईज करून दाखवते. शॉर्ट उपयोग पाहू. कठीण किंवा मोठा मजकूर व्हिज्युअल व्हिडिओ किंवा व्हिज्युअल पद्धतीने पटकन समजण्यासाठी. याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर, ट्रेनिंग मॅन्युअल अपलोड केला. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तयार. नवीन एम्प्लॉईजला प्रोसेस व्हिज्युअली समजावून सांगता येते. यातील तिसरे म्हणजे स्लाइड डेक. डॉक्युमेंटवर आधारित प्रेझेंटेशन स्लाइड्सची स्ट्रक्चर्ड रूपरेषा तयार होते. शॉर्ट उपयोग पाहू. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी. याचे एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर, पॉलिसी डॉक्युमेंट अपलोड केला. स्लाइड डेक तयार. मीटिंग मध्ये थेट प्रेझेंटेशन साठी वापरता येते. यातील चौथे म्हणजे माइंड मॅप. डॉक्युमेंट मधील टॉपिक्स आणि सब टॉपिक्स यांचं व्हिज्युअल कनेक्शन डायग्राम तयार होतं. शॉर्ट उपयोग पाहू. मोठा विषय एकाच नजरेत व्हिज्युअल कनेक्शन डायग्राम नुसार समजण्यासाठी. याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर, स्टुडंटने चॅप्टर PDF अपलोड केला. माइंड मॅप तयार. पूर्ण चॅप्टरची स्ट्रक्चर आणि रिलेशन पटकन समजते. यातील पाचवे म्हणजे रिपोर्ट्स. डॉक्युमेंटवर आधारित स्ट्रक्चर्ड अनालिटिकल रिपोर्ट तयार होतो. शॉर्ट उपयोग पाहू. फॉर्मल समरी किंवा अनालिसिस तयार करण्यासाठी. याचे एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर,
मल्टिपल सर्क्युलर्स अपलोड केले. रिपोर्ट तयार. सर्व नियमांचा कन्सॉलिडेटेड समरी तयार होतो. यातील 6वे म्हणजे फ्लॅश कार्ड्स. डॉक्युमेंट मधील माहिती क्वेश्चन आन्सर स्टडी कार्ड्स मध्ये कन्व्हर्ट होते. शॉर्ट उपयोग पाहू. रिव्हिजन आणि मेमरी रिकॉल साठी. याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर स्टुडंटने नोट्स अपलोड केले. फ्लॅश कार्ड्स तयार. एक्झाम अधिक क्विक रिव्हिजन करता येते. यातील 7वे म्हणजे क्विज. डॉक्युमेंटवर आधारित प्रश्न तयार होतात. शॉर्ट उपयोग पाहू. स्वतःची समज तपासण्यासाठी. याचे एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर ट्रेनिंग कंटेंट अपलोड केला. क्विज तयार. पार्टिसिपंट्सची अंडरस्टँडिंग लगेच चेक करता येते. यातील 8वे म्हणजे इन्फोग्राफिक. डॉक्युमेंट मधील माहिती व्हिज्युअल समरी स्वरूपात सादर केली जाते. शॉर्ट उपयोग पाहू. कॉम्प्लेक्स माहिती सोप्या आणि आकर्षक पद्धतीने समजवण्यासाठी. याचे एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर प्रोसेस गाईडलाईन अपलोड केली. इन्फोग्राफिक तयार. ऑफिस नोटीस बोर्डवर एकाच पेजमध्ये प्रोसेस दाखवता येते. यातील 9वे म्हणजे डेटा टेबल. डॉक्युमेंट मधील माहिती स्ट्रक्चर्ड टेबल फॉर्मॅटमध्ये मांडली जाते. शॉर्ट उपयोग पाहू. कंपॅरिझन आणि अनालिसिस सोपे करण्यासाठी. याचे एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर ऍडमिशन रूल्स PDF अपलोड केला. डेटा टेबल तयार. इलिजिबिलिटी क्रायटेरिया स्पष्टपणे कम्पेअर करता येतात. एका AI टूल्स मध्ये एवढ्या सगळ्या सुविधा. तुम्ही फक्त एक इनपुट द्या आणि आउटपुट माहिती वेगवेगळ्या स्वरूपात मिळवा. आणि तीही तुम्ही दिलेल्या मजकूर डॉक्युमेंट मधील मुद्द्यांच्या रेफरन्सनुसार. आज इथेच थांबू कारण यात अजून खूप आहे. पण व्हिडिओ आधीच खूप मोठा झाला आहे. यातील वेगवेगळ्या पार्टची सविस्तर माहितीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नोटबुक LM चा वापर करून तुम्ही काय काय करणार? मला ऐकायला नक्की आवडेल. ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. नोटबुक LM मॅजिक करत नाही. हे तुम्ही दिलेल्या कंटेंटवरच काम करतं. एक्सपेक्टेशन क्लिअर असेल, प्रोसेस डिसिप्लिन असेल आणि प्रॉम्प्ट थॉटफुल असेल तर आउटपुट मिनिंगफुल मिळतो. नोटबुक LM शॉर्टकट नाही. तो एक थिंकिंग पार्टनर आहे. जो विद्यार्थ्यांना क्लॅरिटी देतो, शिक्षकांना स्ट्रक्चर देतो, ऑफिस स्टाफला एफिशियन्सी देतो आणि कंटेंट क्रिएटर्सना कॉन्फिडन्स देतो. AI म्हणजे रिप्लेसमेंट नाही. AI म्हणजे सपोर्ट सिस्टीम आहे. आणि नोटबुक LM हे त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शिक्षक, विद्यार्थी आणि ऑफिसमधील मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच प्रॅक्टिकल AI कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका AI टूलकडे जाणार आहोत.
जिथे AI तुमचं काम अजून सोपं कसं करतं तेही प्रॅक्टिकल पद्धतीने पाहणार आहोत. तोपर्यंत शिकत रहा, विचार करत रहा आणि AI ला कंट्रोल करा. AI कडून कंट्रोल होऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टेक्निकल हेल्प डेस्क वर आम्हाला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.